अखेर उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले असून सध्या भंडारदरा धरणाच्या स्पिलवेमधून 19,938 क्युसेक्स वेगाने तर पॉवर हाऊसमधून 825 क्युसेक्स वेगाने असा 20,763 क्युसेक्सने विसर्ग निळवंडे धरणात सुरू आहे। तर निळवंडे धरणातून मात्र अद्याप प्रवरा पात्रात विसर्ग सोडण्यात आलेला नाही। काल मंगळवारी भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने ओढे नाले वाहते झाले असून भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे। आज बुधवारी सकाळी 6 वाजता भंडारदरा धरण 98.70% भरले आहे। भंडारदरा धरणात 24 तासात उच्चांकी 789 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली आहे। त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 10,896 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे। भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या 20 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती, मात्र कालपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे। आता निळवंडे धरणातही पाणी सोडण्यात येत आहे। आज बुधवारी दुपारी 11-12 वाजेपर्यंत निळवंडेतून मोठा विसर्ग प्रवरेत सोडण्याची शक्यता आहे। परिणामी प्रवरा नदीला मोठा पूर येऊ शकतो। भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। एका दिवसात भंडारदऱ्यात 105 मिलीमीटर, घाटघरला 160 मिलीमीटर, पांजरेत 105 मिलीमीटर, रतनवाडीत 170 मिलीमीटर, वाकीत 102 मिलीमीटर, निळवंडेत 63 मिलीमीटर, आढळा परिसरात 21 मिलीमीटर तर अकोलेत 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी। इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध।